तिहार जेलमध्ये राहावं लागलं. त्यातून सत्तेबद्दलची जी एक आसक्ती केजरीवालांनी दाखवली की मुख्यमंत्रीपद न सोडणं आणि आपण जेलमधून सरकार चालवू अशा स्वरूपाचं चित्र तयार करणं, तर तुम्ही किती पापभिरू असल्याचं चित्र तयार करत असलात तरीही सत्ता जवळ येते किंवा सत्तेचं आकर्षण हे केजरीवालांना हे रोखू शकलं नाही, हे स्पष्टपणे दिल्लीकरांना दिसलं आणि दिल्लीचा विकास यामुळे खुंटोय अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. जर दिल्ली विकसित करायची असेल तर साहजिक आहे तुम्हाला सत्तेबरोबर राहावं लागेल. आज भाजप सत्तेत आहे, आज गव्हर्नर हा दिल्लीच्या प्रत्येक निर्णयाला अंतिम स्वाक्षरी, कोणतेही राज्य असो अंतिम स्वाक्षरी मुख्यमंत्र्यांची असते, त्यावर गव्हर्नर हा फक्त ऑर्डिनन्स पारित करत असतो. मात्र मुख्यतः निर्णय प्रक्रिया जी असते ती पूर्णतः मंत्रिमंडळाच्या हातात असते. मंत्रिमंडळातल्या पॉवर्स या गव्हर्नरच्या हातात दिल्या गेल्या. या अगोदरच पोलीस यंत्रणा ही दिल्ली सरकारच्या हातात नाही, ती केंद्र सरकारच्या हातात आहे. आणि अशा स्वरूपात जर दिल्ली सुरक्षित करायची असेल, दिल्लीला राजकीय पातळीवर स्थैर्य उपलब्ध करून द्यायचं असेल तर केंद्रातल्या सत्तेबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा स्वरूपाचं चित्र उभं होणं यात काही चुकीचं नाही. अँटी इन्कम्बन्सी होती, 10 वर्षाचं सरकार आहे, 10 वर्षाच्या सरकारनंतर एक अँटी इन्कम्बन्सी तयार होणं हे स्वाभाविक होतं. ती अँटी इन्कम्बन्सी होती, त्याचाही परिणाम आहे. आपमध्ये ज्या स्वरूपाचं राजकारण आपल्याला अंतर्गत पातळीवर पाहायला मिळालं, सत्ता लोलुपता ही भाजप म्हणजे आपमधल्या विविध नेत्यांमध्ये सहजतेनं निर्माण होताना पाहायला मिळाली. अनेक जण सत्तेबरोबर निघूनही गेले, अनेक जण हे केजरीवाल विरोधी स्वर लावताना पाहायला मिळाले. त्यामुळे असा पक्ष जो फक्त 10-12 वर्षापूर्वी स्थापन झालेला आहे, त्यातली ती मॅच्युरिटी किंवा त्यामध्ये जे नेतृत्व गुण तयार होणं अपेक्षित आहे ते दुसरी फळी तिसरी फळी अद्याप तयार झालेली नाही. आणि त्यामुळे हा पक्ष सहजतेनं अडचणीत आणणं शक्य झालं भाजपला. आणि भाजपने हे निश्चितपणे हेरलं की कच्चे दुवे हे आपचे कोणते आहेत. त्या कच्च्या दुव्यांवर भाजपनं उत्तम पद्धतीनं काम केलं आणि त्याचं यश आपल्याला समोर येताना पाहायला मिळते निश्चित. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एक केजरीवाल सोडले तर खूप प्रभावी नेता नाही, सिसोदिया देखील आत गेले होते. आणि त्यातला आणखीन एक भाग असा आहे की एकीकडे आम आदमी पार्टीला खच्ची करणं सोपं आहे कारण एकाधिकारशाही आहे केजरीवालांची, आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडे आपण दुर्लक्ष असं करतो की त्यांनी RSS मोठ्या प्रमाणात याही इलेक्शनमध्ये उतरलं होतं, त्याची फार चर्चा माध्यमात झाली नाही. RSSच्या म्हणजे कॅडरनी काही हजार छोट्या छोट्या सभा गल्ल्यांमध्ये घेतलेल्या आहेत आणि त्या विशेषतः अशा भागात घेतल्यात की जिथे भारतीय जनता पक्ष पूर्वी होता आणि आता नाही, तिथे RSSनी काम केलं आहे. जसं एखाद्या झाडाला खाली पाणी जाऊन रूट जिवंत करावीत त्या पद्धतीने RSSच्या लोकांनी काही हजार छोट्या छोट्या बैठका घेतल्यात की ज्याची फार चर्चा माध्यमात झाली नाही. दुसरीकडे जे महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळालं की काँग्रेसनी विकेंद्रित पद्धतीने लोकसभेला काम केलं. म्हणजे अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर असतील, विदर्भात काही नेते असतील, मराठवाड्यातले काही नेते असतील, विकेंद्रित पद्धतीने, कारण राज्यव्यापी नेता महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे नव्हता, त्या पद्धतीने आज मोदींनी फक्त 3 रॅली घेतल्या दिल्ली एवढ्या नाकाखाली असून. म्हणजे दिल्लीत त्यांनी जास्त घेतल्या असं तर कोणी म्हटलं नसतं आणि ते ऑल आऊट लढतात, तसं झालं नाही. त्याचं कारणच ते आहे की त्यांनी विकेंद्रित पद्धतीने प्रचार केला आणि अतिशय सिस्टमॅटिकली केला. कारण दिल्ली होमोजिनियस नाही आहे. दिल्लीमध्ये पूर्वांचलातले लोक आहेत, म्हणजे उत्तर भारतातले दोन्ही राज्यांचे आहेत, पंजाबी एक वेगळी लॉबी आहे, महाराष्ट्रातल्या तुलनेने संख्या कमी आहे, वेगवेगळ्या राज्यातले आणि ॲडजॉइनिंग राज्य आहेत, तिथले प्रभावी नेते आणून विकेंद्रित पद्धतीने प्रचार केला.